नमस्कार. मी रमेश पडवळ. नाशिक दर्शनतर्फे आपण दर आठवड्याला दर 15 दिवसाला आपण एक हेरिटेज वॉक नाशिककरांसाठी घेणार आहोत. नाशिक नेमकं कसं आहे हे सांगण्याची खूप गरज आहे. नाशिकमध्ये येणारे पर्यटक आहेत ते नाशिकबद्दल लोकांना माहिती मिळण्याचं ठिकाण असेल तर हे नाशिक दर्शन असेल. त्याची सुरुवात म्हणून आज पहिला वॉक आपण घारपुरे घाटावर केला. घारपुरे घाट आणि सिद्धेश्वर मंदिर हे पेशवे काळातलं किंवा मराठा कालखंडातलं खूप महत्वाचं घाट आणि हे मंदिर आहे. या घाटाची बांधणी खूप सुंदर आहे. पूर्ण दगडी घाट हा आहे आणि नदीचं पाणी आता थोडं कमी झाल्यामुळे हा घाट पूर्णपणे मोकळा झालेला आहे. त्यामुळे नाशिककरांना त्याचं वैभव पाहता येईल हा त्या आजच्या हेरिटेज वॉकचा उद्देश होता. सिद्धेश्वर मंदिर याचं मूळ नाव हरिहरेश्वर मंदिर आहे. याची बांधणी सुद्धा मराठा कालखंडातली आहे आणि तांबोडी पुलाच्या अगदी समोरच्या बाजूला बायजाबाईची गडी आहे. ज्या ग्वाल्हेरच्या महाराणी होत्या त्यांना काही काळ नाशिकमध्ये नजरकैद ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्या भागा आजही बायजाबाईची गडी म्हणून ओळखला जातो. आज गडी जागेवर नाहीये, मात्र त्या गडीची आठवणी या कायम आहेत. त्यामुळे आजच्या वॉकमध्ये आपण घारपुरे घाट जो तांबट घाट म्हणून पण ओळखला जातो, तांबट मंडळी भांडी बनवल्यानंतर ती धुण्यासाठी या घाटावर आणायची. त्यामुळे या घाटाला तांबट घाट असंही म्हटलं गेलं. त्या घाटाशेजारी हनुमानाचं मंदिर आहे त्यामुळं त्याला हनुमान घाट असंही म्हटलं गेलं. या घाटाला मड्डम घाट असं एक नाव पडलेलं होतं. इंग्रज काळामध्ये इंग्रजांच्या बायका त्या घाटावर यायचा, सगळ्या त्या मॅडम मंडळी यायच्या म्हणून त्या घाटाला मड्डम घाट असंही म्हटलं जायचं. तर या ज्या जुन्या आठवणी आहेत आज नाशिककरांनी आवर्जून उपस्थित लावली आणि हा सगळा सोहळा समजून घेतला. ही खूप आनंदाची बाब आहे आणि आपण दर आठवड्याला आता भेटत राहूयात नाशिक दर्शनच्या हेरिटेज वॉक या उपक्रमाला. धन्यवाद. घारपुरे सरांकडनं घारपुरे घराण्याबद्दल की ते घराणं कोकणातून इथे कसं आलं, सिद्धेश्वर मंदिर इथे कसं आलं याबद्दल आपण जाणून घेतलं. मी त्यांना विनंती केली होती की आणि सरी म्हटलं की आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने ते प्रिझर्व करून ठेवले. त्यांच्या अनेक पिढ्यापासून त्यांची 8वी पिढी ही आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहताय आत्ता ते दाखवतो. त्याचं अनुवाद सुद्धा त्यांनी करून घेतलेला आहे आणि त्याचं वाचन ते करतील की काय नेमकं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे आहे नेमकं काय आहे. सर हा पिशवी कृपया पाण्यात उडी मारू नका, मला पोहता येत नाही. हॅलो, येतं ऐकायला? तुम्ही आता ही जी डॉक्युमेंट बघतायत ही पूर्वीच्या काळी ना शके असं होतं. तर शके 1833 म्हणजे सन 1777 सालचं ते डॉक्युमेंट आहे. त्याच्यात असं लिहिलंय, मी आता अनुवाद तुम्हाला वाचून दाखवतो. वेदशास्त्र संपन्न राजराजश्री राम भट लक्ष्मण भट बिन बापू भट. आता बिन बापू भट म्हणजे त्यांची मुलं, बिन म्हणजे वडील. तर राम भट आणि लक्ष्मण भट हे त्या महेश्वर भटांची मुलं. तर उपनाम घारपुरे, गोत्र वाशिष्ठ, सूत्र हिरण्यकेशी, शाखा तैतिर्य, वास्तव क्षेत्र कसबे नाशिक, स्वामी गोसावी यास. म्हणजे ते सवाई माधवरावांनी यांना असं लिहिलंय, स्वामी गोसावी यास. सेवक माधवराव नारायणराव प्रधान, नमस्कार. सुरू सन सब बेन मयाब अलफ शके 1698. दुर्मुख नाम संवत्सरे. तुम्ही हुजुरे किल्ले पुरंदर येथे मुक्कामी येऊन विदित केले की आपले तीर्थरूप बापू भट यांनी कसबे मजकूर मजकूर म्हणजे नाशिक येथे गंगा तीरी श्री हरिहरेश्वर देव याची स्थापना केली आहे. त्यास पूजा नैवेद्य नंदादीपाचे खर्चास व संसार बेगमीस श्रीमंत कैलासवासी नारायणराव साहेब यांनी एक गाव 700 रुपये आकाराचा नूतन इनाम देऊ केला होता. इथे तुम्ही विल्लोळी जवळ सारुळ म्हणून गाव आहे, ते गाव इनाम दिलं होतं. तिथे आता तुम्ही जर तिकडे गेलात तर तिथे ते सगळे क्रशर दिसतात बघा. तो जो डोंगर आहे ना, ते 250 एकर ती जमीन होती आमची त्या तेव्हा. आता 8व्या पिढीत आता काही नाही, अजून आहे थोडीशी आहे, पण तिथे होती. तर तो सारुळ गाव इनाम दिला होता. 700 रुपये आकाराचा नूतन इनाम देऊ केला होता.
परंतु सनद जाहली नव्हती. हल्ली आपले तीर्थरूपाचा काल जाहला. म्हणजे नारायणराव पेशवे गेल्यानंतर त्यांनी हे लिहिलेलं आहे ना. तर त्या म्हणून त्यांनी म्हणलंय की हल्ली आपले तीर्थरूपाचा काल जाहला. त्या स्वामींनी कृपाळू होऊन श्रीचे खर्चास व संसार बेगमीस एक गाव नूतन नूतन इनाम करार देऊन भोगवट यास इनाम पत्रे करून दिली पाहिजेत. म्हणून त्याचवरून मनास आणिले. आमचे पिते बापू भट घारपुरे यास तीर्थरूप कैलासवासी रावसाहेब यांनी श्रीचे खर्चास व संसार बेगमी 700 रुपये एक गाव नूतन केला होता. परंतु सनद करून दिली नव्हती. बापू भटांचा काल जाहला. त्यास तुम्ही सत्पात्र कुटुंब वत्सल स्नान संध्यादी षष्टी चरण करून आहात व श्रीची स्थापना गंगातीरी तुमचे वडिलांनी केली आहे हे जाणून श्रीचे खर्चास व तुमचे संसाराचे बेगमीस मौजे सारोळ परगणे नाशिक सरकार संगमनेर हा गाव खेरीज मोकासा करून दरोबस्त अंमल स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा देखील सरदेशमुखी इनाम सुद्धा कुलबाब कुलू कानू हल्ली पट्टी पेस्तर पट्टी वगैरे ते काहीतरी त्यांचा उल्लेख असतात. खेरीज हक्कदार व इनामदार करून जल तृण काष्ट पाषाण निधी निरोप सहित नूतन इनाम करार करून दिला आहे. देव यांचे पूजे नैवेद्य नंदादीपास सालाना 300 रुपये प्रमाणे पावावीत जाऊन बाकी ऐवज राहील तो आपले संसाराचे बेगमीस होऊन तुमचे पौत्र पौत्रादी वंश परंपरेने सुखरूप राहणे जाणले. असं ते उल्लेख आहे. ते पत्र आहे. आता हे वाचल्यावर तुम्हाला एक काही गमती जमती लक्षात आली. याच्यामध्ये पुरंदरचा उल्लेख आहे. हा एक महत्वाचा उल्लेख आहे. अशा पद्धतीने व्यवहार व्हायचे हे सुद्धा याच्यात एक पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं. म्हणजे आता आपण हा घाट पाहतोय, पण पाहताना अशा अनेक प्रकारचे घाट नाशिकच्या याच्यावर आहेत. तुम्ही कधी नायगावला कधी गेलात, जवळ आहे निफाडपासनं त्या रस्त्याला नायगाव आहे, किंवा गोदावरीच्या काठानं तुम्ही अगदी त्र्यंबक पासनं जिथे गोदावरी संपते, म्हणजे आम्ही 2दा परिक्रमा केलेली आहे. नगरची लागतात आणि त्यानंतर परत 30 गावं नाशिकची लागतात. हो, अशी 15 दिवसांची आम्ही परिक्रमा केलेली आहे आणि बाईकची 7 दिवसांची केलेली आहे. तर हे करण्याचा आमचा हेतू हा होता की इतके सुंदर घाट आहेत, अगदी झाकलेले आहेत, कारण त्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाहीये. इंदोरी नावाचं गाव आहे, त्याच्यानंतर गाव आहे आणि इतक्या सुंदर शिल्पांनी ते मडलेलं आहे. दोन्ही काठांवरचे घाट, म्हणजे मी जवळजवळ 15 घाट पाहिले आणि आजही अशा पद्धतीचे घाट नाशिकमध्ये खूप आहेत. ते पुढे राहणारच की हा नंतरचा मुद्दा, पण हा जपण्यासाठी आपण नाशिककरांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण तिथे आलं पाहिजे. हा घाट मी जेव्हा बायजाबाईची गढी मी पाहत होतो त्यावेळेस मला हा घाट दिसला. म्हणजे पाणी खाली गेलेलं आहे आणि हा नाशिक म्हणजे आपलं नाशिकचं ऐश्वर्य काय होतं हे आपल्याला लक्षात येतं. मी जेव्हा जुने डॉक्युमेंट्स नाशिक बद्दलचे बॉम्बेमध्ये कालाघोटाच्या समोर एल्फिस्टन कॉलेज आहे, एल्फिस्टन कॉलेजच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर बॉम्बे आर्काइव्ज नावाचं आर्काइव्ज आहे. इंग्रज अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन किती मोठा होता. इंग्रज वाईट होते, मी त्याची स्तुती करत नाहीये, पण त्यांनी डॉक्युमेंटेशनचे जे काही करून ठेवलंय त्या एका आर्काइव्ह मध्ये किमान 1.5-2 कोटी डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळतात. आणि नाशिक बद्दलचे डॉक्युमेंट तुम्ही पाहायला गेलात तर किमान 5 लाख डॉक्युमेंट्स फक्त नाशिक बद्दलचे आहेत. नंतर ती धुवायची कुठे, तर या घाटावर येऊन धुवायची. म्हणून ती तांबड घाट हे नाव सुद्धा पडलेलं आहे. तर हा जो वारसा आहे आपल्या म्हणजे नाशिकचा, हा जपायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की एखादं शहर बघायला का होतं, त्या शहराचा अभिमान राहत नाही. आपल्या शहरात नेमकं काय आहे आणि काय जपायचंय हे जेव्हा माहिती नसतं त्यावेळेस ते उद्ध्वस्त व्हायला लागतं. कधीतरी तुम्ही गुगलला एक सर्च करा गोदावरी आणि नाशिकची कुंड, तर एका इंग्रज अधिकाऱ्यानं ते व्हिक्टोरिया पुरवून काढलेला फोटो तुम्हाला दिसेल आणि ती 17 कुंड दिसतील. इतका सुंदर तो फोटो आहे. आणि आज घाटांची अवस्था काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, वेगळं सांगायला नको. तर ही कॉंक्रीट करून टाकलेलं आहे. नाशिकमध्ये पेठे घराणं सुद्धा एक मोठं घराणं आहे. त्यांचे अमित पेठे आज इथे आलेले आहेत. आम्ही त्यांना विनंती करेल की एक दिवस तुमच्या वाड्यात वॉक आम्हाला हवाय. सांगायला आवडेल की घारपुरे साहेब आणि आम्ही आमचे शेजारी वाडे
आणि त्यांच्यामधनं जाण्यासाठी आमच्या दरवाजा एक होता. पूर्वीच्या काळी वाड्यांमध्ये एक ठिकाणी जायला दरवाजे पण होते, आणि तसं अजूनही आहे. समकालीन वाडे आहेत आमच्या हा. दोघांचे त्यावेळेला. म्हणजे हे पेठे म्हणजे पेशव्यांचे मामा ऍक्च्युली पेठे, सरदार पेठ सरदार पेठे. गोपिकाबाई. आम्ही म्हणजे हा सांगितलं तो आहे ना, इथे त्र्यंबक मामा 3 पेठे पेठ्यांचे आहे. हा, 3 पेठ्यांचे वाडे आहेत आणि मध्ये आमचा घारपुऱ्यांचा वाडा आहे, असं आहे. बरेचसं आता काय होत आहे, सगळं हेरिटेज आहे ना, ह्याचं बरंचसं कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे जुना टाईपचा घाट आता फार कमी शिल्लक आहेत. त्यापैकी हा एक घाट आहे समोर, म्हणजे रामकुंडाच्या इथे किंवा नाराशंकराच्या इथे सगळं कॉन्क्रिटीकरण होत आहे सगळे निळकंठेश्वर मध्ये. त्याच्यामुळे जुन्या टाईपचे घाट कसे होते हे कळायला मार्ग खूप कमी राहिलेले आहेत आता. अमितच्या यांच्या वाड्यामध्ये ना त्यांचं स्वतःचं देऊळ आहे आणि तिथे शेषशाहीची मूर्ती आहे, मूर्ती, ही विष्णूची. विष्णूची. ही फार कमी बघायला मिळते आणि घरात ती पण आहे. कधी आपल्याला वाटलं तर नक्की- शिशवी हा. देवारा सगळा शिशवी अगदी आहे. मी पेटे सरांनी मला त्यांचा देवारा दाखवला होता आणि मी अचंबित होतो की नाशिकमध्ये इतकं सुंदर ते वातावरण आणि तो सगळा सभागृह त्यांचा आहे. आपण लवकरच त्यांची प्लॅन करूयात. दाखवलंय आम्हाला. हा, आम्ही एकदा एक वॉक झालेला आहे. जे आले नाहीये त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा नक्की. मी पण पहिल्यांदाच बघतो आम्ही हा घाट आणि हे असं काही आहे ना पुढे. हे सुद्धा आम्ही घारपुरे वाडा आणि आमचा वाडा असा बाजूबाजूलाच होता. येस, तर आपण आणि त्यांचे पूर्वज खूप मोठे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार खूप होता मंदिरांमध्ये, त्यांचे मोठा मान होता त्यांचा. म्हणजे तो एक उल्लेख पण आहे आता माझ्याकडे, आता इथे नाहीये, की जुन्या याच्यात बखर असायच्या ना, त्याच्यात उल्लेख आहे की माधवराव पेशवे गेले, त्याच्यानंतर त्यांच्या रमाबाई जेव्हा सती गेल्या, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचा एक दागिना ह्या बापू भटांच्या मिसेसला दिलेला आहे असा उल्लेख आहे त्याच्यात, म्हणजे त्या बकरीमध्ये. तो पण मी शोधून काढला होता. म्हणजे जुने काय बा आपल्या रिलेटेड काही उल्लेख येतात का, तर असं एवढे त्यांचे तेव्हा हे होते. आता आपण काय करूयात, याच्यातून एक धागा मिळाला की नाशिकची जेवढी घराणी आहेत, पेटे असतील, राजबहादर असतील, हे घराणं आहेच आहे, अजून बाकीची मंडळी आहेत, तर आपण या सगळ्यांच्या यांना भेटी देऊयात. म्हणजे आपल्याला कळेल की तो काळ काय होता आणि त्यानिमित्तानं हे जुने डॉक्युमेंट्स, जुन्या गोष्टी या आपल्या सगळ्यांना पाहता येतील आणि आपण नाशिक किती वेगळं होतं हे पाहूयात. मी अनेकदा म्हणजे पहिल्यांदा वॉकला आलेत, पहिल्यांदा किती जण आलेत वॉकला आत्ता आज? ओके, भारताची राजधानी काय आहे? ओके, नवी दिल्ली आहे. पण भारताची राजधानी नवी दिल्ली नसती, तर भारताची राजधानी नाशिक असते. आणि हे मी म्हणत नाहीये, 1863 ला तो इंग्रज अधिकारी होता, त्यानं हे रिपोर्टेड केलेलं आहे. 700 पानाचा रिपोर्ट आहे. जेव्हा कलकत्ता हे इंग्रजांचं मेजर स्थान होतं आणि तिथे त्यांना चायनीजची भीती होती की चायना कधी पण ब्रिटिश सत्ता उलटून लावण्यासाठी आक्रमण करेल, असं त्यांनी सगळं प्लॅन अप केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी आपली राजधानी हलवा की जिथे सहज हल्ला होणार नाही. आणि 1863 मध्ये जॅम अम्बिल म्हणून जो अधिकारी आहे, त्यांनी 700 पानाचा रिपोर्ट गव्हर्नरला व्हिक्टोरियाला पाठवला की नाशिक हे उत्तम ठिकाण आहे, जिथे हवाई हल्ला होऊ शकत नाही, समुद्री मार्गाने हल्ला होऊ शकत नाही आणि सगळ्या गोष्टी जवळ पण आहेत, म्हणून ही राजधानी ठिकाण योग्य आहे. जी काही 5-6 नावं आली होती त्यापैकी 2 नावं शॉर्टलिस्ट झाली होती, एक नवी दिल्ली आणि एक नाशिक. तर नवी दिल्ली राजधानी करायचं का नाशिक राजधानी करायचं याच्यावर 40 वर्ष चर्चा झाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की नाशिकने किती लढा दिला असेल. पण आधी मुघलांचं जे ठाणं होतं, दिल्ली हा सगळा तो पार्ट होता, स्टेबल काही गोष्टी होती ते होत्या, म्हणून दिल्ली म्हटलं गेला. पण त्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की जर दिल्ली झालं तर भविष्यात हे सर्वात प्रदूषित शहर असेल, असं त्यांनी 1902 ला मरताना लिहून ठेवलेलं आहे. आणि जे आज खरं ठरतंय. आणि नाशिक कसं तुम्ही अनुभवताय, नाशिकला इतके गडकोटांचा, इतक्या नद्यांचा, एवढं काही नाशिकमध्ये आहे. आता जे वॉकला यापूर्वी आलेले नाहीत त्यांनी फक्त उत्तर, जे आले त्यांना उत्तर हे माहिती आहे. नाशिकमध्ये किती नद्या आहेत, आपण नद्यांची नावं मोजायला सुरुवात करू. जे आधी आले त्यांनी उत्तर देऊ नका. गोदावरी, नंदिनी, कपिला, अरुणा, वरुणा, सरस्वती झाली 5. पुढे मोसम, जिल्ह्यातले पण घ्या, गिरणा, दारणा, अजून अजून पानगंगा, अजून वालदेवी, अजून ठीक आहे. आपण अखेर आणि तुम्हाला गंमत सांगतो, या 76 नद्यांची एकही नदी बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत नाही. आपण कोणाकोणाला पाणी देतो? आपण मुंबईला पाणी देतो, आपण गुजरातला पाणी देतो नारपार मधनं,
आपण गोदावरी तर खाली समुद्रापर्यंत सगळीकडे पाणी देते. नाशिकमध्ये 76 नद्या आहेत आणि याचं वैशिष्ट्य होतं की 76 नद्याचा जन्म हा नाशिक मध्ये होतो. हे आपलं सगळं वैशिष्ट्य आहे. आता नद्या येतात कुठून? तर पर्वतावरून. त्यामुळे पर्वत सगळ्यात जास्त आहेत आपल्याकडे, पर्वत जास्त आहेत म्हणून गडकोट जास्त आहेत पूर्ण भारतामध्ये. कोण माहिती आहे तातोबा कोण आहे? अच्छा, तुम्हाला मग घेऊन जायला पाहिजे. सीतेची डिलिव्हरी ज्या व्यक्तीनं केली तो तातोबा, सीतेची. आता विचार करा की जेव्हा सीतेला सोडून दिलं गेलं की तिच्यावर करणं, की त्यावेळेस ती जंगलात फिरत होती, ती गर्भवती होती, तिला कळा सुरू झाला. ही गंमत आहे. आणि त्या मंदिराला तातोबा मंदिर म्हटलं जातं. ते मंदिर नाही, ऍक्च्युअली मंडप आहे तो, आणि त्याच्या समोर एक मंदिर होतं पण ते पूर्ण काढून टाकलं गेलं. तातोबा मठाची अवस्था पण खूप वाईट होती. आम्ही जेव्हा ओढा गावाचा हेरिटेज वॉक केला होता तेव्हा ते मंदिर पाहिलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2019चा साल येतो. माझ्याबरोबर जेवढी 100 लोक होती त्या सगळ्यांनी त्या तातोबा मंदिराला रिंगण केलं एकमेकांचा हात धरून आणि निषेध व्यक्त केला. तो फोटो पेपरमध्ये छापून आला की इतकं सुंदर ते मंडप आहे तो, आणि जो पडून गेला तर त्याचं काय करायचंय. आणि तुमच्या माहिती अजून सांगतो, ते राज्य स्मारक होतं, त्याला दर्जा राज्य स्मारकाचा होता, तरी त्याची ती अवस्था होती. हे जेव्हा खूप गाजला तो विषय त्यावेळेस राज्य शासनानं आता त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्या मंदिराचं काम आता नव्यानं त्याची उभारणी सुरू आहे. नव्यानं उभारणी म्हणजे सिमेंटचं नाही, जसं ते मंदिर आहे काढलं जाऊ शकतो आणि पूर्ण परत आहे तसं बसवलं जाऊ शकतो. सुंदर नारायणचं आपण उदाहरण पाहतोय, जे दगड खराब झालेले आहेत त्याचं रिप्लेसमेंट सुरू आहे आणि ते गरजेचं पण आहे काळानुसार. मला अनेक जण म्हटले की अरे त्या सुंदर नारायणची काय अवस्था करून टाकली आहे. म्हटलं अरे तसं नाही, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे की ते मंदिर ढासळण्यापेक्षा त्याचे दगड बदलणं खूप गरजेचं आहे. हेच नारोशंकराचं पण आहे. नारोशंकर तुम्ही काम करायला गेलं तर तेही आहे. कालांतराने विचार करा, हजार वर्ष जुनी ही मंदिर आहेत. यांना जर वाचवायचं असेल तर थोडं विस्तर याच्यामध्ये ऐकू. तर मॅडमनी मला विचारलं होतं की का आपण करतोय, तर या चळवळीला जॉईंट व्हा, सहभागी व्हा, सातत्याने तुम्ही या, तुमच्या पुढच्या पिढ्यांना घेऊन या. मी तर म्हणेन की तुमच्या नातवांना, मुलांना तुम्ही घेऊन या. त्याशिवाय नाशिक काय आहे हे कसं कळेल. त्यामुळं हा एक छोटासा प्रयत्न आहे आपला. आपण मंदिराकडे जाऊयात आता, वेळ होत आहे. 10 वाजता आपला वॉक संपवायचा आहे. थँक्यू सो मच. हो, बालाजी जे मंदिर आहे त्याच्या खालून ती नदी वाहते. शिंगडा तलावापासून तिचा ओवळ आहे आणि सहज चालत जाता येतं त्या नदी, त्या नाल्यानं. आता तो नाला करून टाकला त्यामुळे अवघड आहे. अरुणा तशीच आहे, ती पण भूमिगत झाली आहे, रामशेजवरून येते ती. अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपण पाहायला पाहिजेत. धन्यवाद. आता खूप गर्दी केली ना, मग त्याला सहज एन्जॉय केल्याचं. हो, या सगळ्यांनी चला. माझा नंबर दे ना. इथं बसा. ओके, थांबायला पाहिलं होतं. मी सोडलाच होता त्यामुळे मी थांबलो होतो. फॉलो केलं म्हणजे तुमच्या लिखाणातूनच मला मोबाईल वाचतोय ना. चला सगळे चला पटापटा. मगाशी ते काला घोडाचा उल्लेख कुंड म्हणतात ना. हो बरोबर. नाशिकच्या वाड्याचं इथून लाकूड नेऊन त्यांनी ते प्रतिकृती उभी केलेली. हो आहे ना. याला मी बघायला जर्मनी मधलं एक संग्रहालय आहे. त्या संग्रहालयामध्ये असं नाशिकचा एक पूर्ण वाडा काढला आणि ते म्युझियम मध्ये नेऊन परत लावला पूर्ण ढाचा. बरं, ती कुठे उलट तुम्ही नव्हते, मला गणेश गाठाच्या वेळेस वाईट वाटलं. मला पण यायचं होतं. मला अजून इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय करायचं ते अजून समजलं. नाही करू ना आता तुमची. जॉब चालू का? नाही, कधी सोडला का? मी एप्रिल मध्ये सोडला. बरं. आणि त्यानंतर मग 1 महिन्याच्या ट्रेनिंगला गेलो. मलाच खंत वाटली. मम्मीला बोलली, म्हटलं मला माहितीच नव्हतं की असं काय होतं हेरिटेजला. प्रचंड आवड. नंतर आता ते तेवढा फक्त तो वारसा दिनाच्या निमित्ताने झाला. म्हणून बोलले पटकन फिरायला गेले सहज.
कशी आली दूर बसवर इथं समोरनं येता येते त्या पायऱ्यावरनं खाली असं होतं. ते सगळं आता रस्त्यामुळे तो हे झाला ब्लॉक झाला तो. आणि त्या साईडला तिकडे नाही बंद केलं पूर्व पश्चिम आहे ना. हा. माईक करून बोला चालू आहे. आणि तुम्ही आता तिकडे पलीकडे जाऊन बघाल ना तर तिकडे एक बुरुज आहे. त्या बुरुजात पूर्वी विहीर होती आणि त्याच्या इथं खाली तो रस्ता बंद केला आहे. तिथून खाली पायऱ्या आहेत बघा तुम्ही बघाल तर त्या असं खाली नदीवर जायला पायऱ्या आहेत. आणि ह्या ओट्याच्या खाली इकडे पण खाली ना मंदिर आहे. या पुलावर जाऊन जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला दिसतील. आता तिथे जाता येत नाही कसं पण तिथे आहे. आणि बाहेर लिहिलेलं आहे बघा वरती हरिहरेश्वर म्हणून तिथे लिहिलेलं आहे. आता सिद्धेश्वर त्याचं नाव झालं पण बाहेर लिहिलेलं आहे हरिहरेश्वर. येस सगळ्यांनी थोडस पाठीमागं पाहिलं ना तर समोर झाडांची छत्री दिसते बघा तिथे. भगव्या कलरचं छोटस देऊळ असल्यासारखं दिसतंय. ती बाईजाबाईची छत्री आहे. हो 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 ती बाईजाबाईची छत्री म्हणून. आणि तो सगळा तो डोंगर जो आहे तिथे ती गडी होती बाईजाबाईची गडी होती. आता ती गेली कालांतरानं ती पडून गेली. तिचे काही जुने रेफरन्सेस आहेत. बाईजाबाईची एक गंमत तुम्हाला फक्त सांगतो की बाईजाबाईंनी दत्तकपुत्र जे घेतले होते की त्यांच्याकडे इतकी प्रचंड प्रॉपर्टी होती तर ब्रिटिशांनी कमिशन नेमलं होतं त्या मुलाला त्याचा असलेली प्रॉपर्टी शोधायला. आणि बाईजाबाईंना तो त्रास दिला इंग्रजांनी फक्त त्याची प्रॉपर्टी कुठे ठेवली आहे यासाठी ती जंग त्यांनी पछाडलं होतं पूर्णपणे. अशी ती गंमत आहे. आणि नाशिकमध्ये साधारण ते 1.5 वर्ष होत्या आणि त्यानंतर मग त्यांना पुन्हा जायची परवानगी दिली ग्वाल्हेरला. आणि मग तिथे मोती महल नावाचा एक महल दौलतरावांनी बाईजाबाईसाठी बांधला होता. तो इतका सुरेख आहे. त्या पूर्ण त्या मोती महलचा वरचा जो छज्जा आहे छत जे आहे त्याला सोन्याचं वर्क आहे. पूर्ण सोन्याचं वर्क आहे. इतका सुंदर तो महल आहे. आणि 100 खोल्यापासून असं सगळी व्यवस्था पाहिली तर असं वाटतं रे बाईजाबाईंचं काय प्रस्थ असेल त्या राणीचं इतकं भारी आहे. त्यांचा मुलगा जो जिवाजी आहे त्यांच्या नावाने युनिव्हर्सिटी आता ग्वाल्हेरला आहे आणि युनिव्हर्सिटी पाहण्यासारखी आहे. ग्वाल्हेरमध्ये तुम्ही कोणत्या पण चौकात जा तुम्हाला एक महल पाहायला मिळेल. इतकं सुंदर आहे. ग्वाल्हेरची तयारी असेल तर आपण ग्वाल्हेरला पण जाऊयात. येस 1840 ते 1845 पर्यंत इथं होते असं उल्लेख आहे. हो 5 वर्ष पूर्ण शहर फक्त पर्यटन व्यवसाय चालतं. इतकं सुंदर ते शहर आहे. 25 वर्ष ते लोक आपल्यापेक्षा मागे आहेत पण आपण त्याच्या पण पुढे असून आपल्याकडे एवढं नाविन्य असून पण आपण बघत नाही. खरंच आहे. आता मंदिर मला नेहमी सगळ्याच विचारतो की मंदिर संकल्पना नेमकी काय आहे. तर थोडक्यात सांगतो. मंदिर आपण एखाद्या गोंदेश्वरासारख्या मंदिरा ठिकाणी तुम्हाला प्रत्येक त्या पार्ट्स दाखवतात स्थापत्यशास्त्रातले. मंदिर ही साधी संकल्पना आहे. आपलं शरीर गर्भगृह जे आहे ते आपलं डोकं आहे किंवा आपला मेंदू आहे. तो त्यानं काम नाही केलं तर काहीच काम चालणार नाही. आपल्या शरीरातला प्रत्येक पार्ट जो आहे त्याच्यावर त्याची रचना कुठेतरी मंदिर स्थापत्यामध्ये घेतलेली आहे. 2 शैली प्रामुख्यानं आपल्या भारतामध्ये आहेत. एक नागर शैली आहे आणि एक द्रविडियन शैली आहे. आणि इतर ज्या शैली डेव्हलप झाल्या त्या उपशैली डेव्हलप झाल्यात. जसं महाराष्ट्रामध्ये हेमाद्रीनं भूमी शैली नव्यानं विकसित केली. एक वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळते. गोंदेश्वर पाहता, मालेगावचं झोडगे नावाचं मंदिर पाहता, अशी अनेक मंदिरं इथे आहेत. तर मंदिर कधी निर्माण झाली याचा अनेकांना प्रश्न पडतो की अरे मंदिर ही संकल्पनाच नव्हती वगैरे वगैरे. पण अगदी याचे संदर्भ रामायण महाभारत आणि त्याच्यानंतर आलेले वेद पुराण या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतात. माझी एक इंस्टाग्रामवर सिरीज सुरू होतीये मंदिर विद्या नावाची. म्हणजे कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये त्या मंदिराबद्दल किंवा मंदिर वास्तूबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे याचं संकलन कुठेच नाहीये. पुढे पुस्तक करूयात त्याचा असा विचार केलाय. म्हणजे नवीन जे अभ्यासक आहेत, नवीन जी मुलं आहेत ज्यांना हेरिटेज वॉक्स घ्यायचे आहेत, ज्यांना बोलायचं त्या विषयावर, त्यांना एकाच पुस्तकामध्ये मिळेल मंदिर विद्या पुस्तकामध्ये की कोणत्या ग्रंथामध्ये मंदिराबद्दल नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे, नगररचनेबद्दल काय म्हटलं गेलेलं आहे. तर हे सगळं करणार आहोत. आमचा एक वॉक लीडर नावाचा एक प्रोग्राम मी करतो की जी तरुण मंडळी आहेत. आता ग्वाल्हेरमध्ये माझ्याबरोबर असणारी बरीच मुलं इथे आहेत. त्यांनी ग्वाल्हेरचा पूर्ण 1 महिन्याचा आम्ही तो कोर्स केला. आम्हाला पूर्ण भारताचं टुरिझम कसं असतं, काय तुम्हाला पर्यटकांना सांगायचं हे शिकवलं गेलं. पण त्या मुलांचं म्हणणं होतं की आम्हाला नाशिकमध्ये काम करायचं, आम्हाला नाशिकबद्दल सांगायचं काय करायचं. म्हटलं ठीक आहे आपण त्यासाठी कार्यशाळा घेऊयात. आणि नाशिकबद्दल सांगताना नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी सांगायला पाहिजेत. मी जसं सांगितलं इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. अगदी आदिमानवानं बनवलेली गुफा आहे, त्यात चित्र सुद्धा आहेत, पासून सगळा प्रवास सुरू होतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 15-16 मध्ये नाशिकमध्ये पाऊस खूप कमी झाला होता
आणि गोदावरी पूर्ण कोरडी पडली होती. अगदी रामकुंडाच्या इथे सगळे नदीमध्ये क्रिकेट खेळायचे, अशी ती नदीची अवस्था होती. त्यावेळेस आम्ही त्र्यंबकपासनं नदीपासनं तपोवनापर्यंत आम्ही नदीच्या मधून प्रवास केला होता. तर तुम्ही विचार करा, हे फक्त धरणात काही थोडं पाणी असेल तेवढं त्याला ओलांडून आम्ही प्रवास केला होता. तर त्या प्रवासामध्ये मला एक दगड सापडला होता आणि तो दगड मी गंमत म्हणून सांगतो ही गोष्ट. दगड खूप गोल आकाराचा दगड होता, त्याला मध्ये एक होल होता, रिंग होती ती, आणि मला आवडला म्हणून मी तो उचलला आणि घेतला. घरी आल्यानंतर मी तो दगड माझ्या टेबलवर ठेवला. माझी बायको नाही म्हणते तुम्ही बाहेर काहीतरी गेलं की काहीतरी उचलून आणता राव. तर म्हटलं राहू देत, पेपर वेट म्हणून तो ठेवूयात म्हणून. पण बायको अस्वस्थ होती की तो दगड तर टेबलवर नाही पाहिजे. तिने तो दगड उचलला, घराच्या दरवाजाचा कुंडी जी असते दरवाजा आपण अडकवतो ती तुटली होती म्हणून तो दगड घेतला आणि त्या दरवाजा लावून टाकला. तिचा आता सॉल्व्ह झाला की आता योग्य उपयोग झाला त्याचा. मग मी जेव्हा आर्किओलॉजी केलं, आर्किओलॉजी डॉक्टर माया पाटील, मी सोलापूरमधनं केलं. डॉक्टर माया पाटलांनी आम्हाला पहिल्या दिवशी एक स्लाइड शो दाखवला होता की नक्की आर्किओलॉजी काय आहे. या दरम्यान एका स्लाइडमध्ये त्यांनी तोच दगड दाखवला. मी त्यांना विचारलं की मॅडम हा दगड काय आहे, तर त्यांनी सांगितलं की 30,000 वर्षापूर्वी आदिमानवानं नांगरासाठी जो फाळ वापरला होता त्या फाळासाठी हा आवश्यक दगड आहे. कारण फाळाचे 2 जॉईंट एकमेकांना गुंतवण्यासाठी हा दगडाचा वापर केला जायचा. मी तिथून बायकोला फोन केला, तो दगड काढून आणि कपड्यात ठेवलं. आता याची गंमत काय, आता तो 30,000 वर्ष त्या दगडाचं वय आहे. 30,000 वर्षापूर्वी नाशिकमध्ये राहणाऱ्या आदिमानव तर वापरलेला आहे. असं सांगितलं होतं की सिंधू संस्कृती जेव्हा खाली आली त्यावेळेस आपण शेती शिकलो. ती आली 5,000 वर्षापूर्वी, आता 5-7 वर्षापूर्वी. म्हणजे इथे शेती होत नव्हती असा दावा केला जात होता दरम्यानच्या काळामध्ये, पण असं नाहीये. 30,000 वर्षापूर्वी तो फाळ इथे आहे म्हणजे नाशिकच्या गोदाकाठावर शेती होत होती. हा एक वेगळा. आणि मोहनजोदडो असेल, हडप्पा असेल, याच्यामध्ये मंदिराचे खूप वेगवेगळ्या वस्तू असे मिळाले की जे दाखवतं की मंदिर ही संस्कृती होती आणि ती पुढे कशी डेव्हलप होत गेली आहे हेही दाखवलंय. पूर्वी मंदिर लाकडाची बांधली जायची, त्यामुळे त्याचं लाईफ मोठं नव्हतं. काय अंतराळ आहे, तुमचं पोट म्हणजे सभामंडप आहे. म्हणजे हा भाग म्हणजे सभा. गोंदेश्वर मंदिर पाहता लक्षात आडवा माणूस झोपला वाटायला लागता. म्हणजे ती आपल्यापासून घेतलेली सिंहाचे तोंड असले, द्राक्ष तोंड असल्यासारखे तुम्हाला दिसतात. त्या कथेतून ते साधं सांगतं की तुमचा जे काही राग लोभ आहे तो सगळा बाजूला ठेवा, तुमच्यातला प्रामाणिकपणा बाहेर काढा आणि ईश्वरापर्यंत पोहोचा, असा त्यातून साधा अर्थ सांगितलेला आहे. तर हे सगळं आहे म्हणून आजचा हा प्रवास मंदिर आणि घाट हा होता. अजून घाट आणि अनेक गोष्टी आपण ज्या नाशिकला वेगळं बनवतात हे आपण पाहणार आहोत. मी समारोप इथेच करतोय. त्यापूर्वी नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे सचिव इथे उपस्थित आहेत, चेतन राजापूरकर. त्यांना सांगतो की 2 शब्द बोलून त्यांनी या वॉकचा समारोप करावा आणि आपण मंदिर पाहूयात ना. सर जवळ झालं फक्त. येतो आवाज. आजचा हेरिटेज वॉक हा अतिशय माहितीपूर्ण असा झालेला आहे. रमेश पडवळांनी प्रत्येक वॉक आपण जिथे जवळपास सरस बागपाला मी उपस्थित होतो, हा अतिशय छोटा आणि खूप छान असा एक वॉक आपण इथे बघितला, ऐकला. सरांचं अतिशय कौतुक असं वाटतं. त्यांनी त्यांचं जे नोकरी सोडून आज ते पुन्हा हेरिटेज वॉक फुल टाइम ते सुरू करतात. त्यांना मी मंडळातर्फे खरोखर मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू. मी कौतुकासाठी नाही बोललेलो.